मित्रांनो, जिकडे जिकडे शूटिंग चालतं ना, त्या शूटिंगच्या सेटवर अनेकदा अनेक गुन्हे घडतात. कधी चोरी होते, कधी मारामारी होते, दागिने चोरले जातात, आयफोन चोरले जातात. यापूर्वीही होत होते, आताही होतात आणि पुढे होत राहतील. एका शूटिंगच्या युनिटमध्ये अनेक माणसं असतात. कधी 40-50 असतात, कधी 70-80 असतात, कधी 100-150 असतात. एवढ्या सगळ्या माणसांवर सतत नजर ठेवणं हे निर्मात्याला किंवा निर्मात्याच्या माणसांना शक्यच नसतं. प्रत्येक माणसावर प्रत्येक वेळी कुणीही नजर ठेवू शकत नाही. त्यामुळे एखाद्या शूटिंगच्या सेटवर जर एखादा गुन्हा घडला तर तो माणूस कोण होता, त्याचं नाव काय, पत्ता काय, त्याची ओळख काय, हे शोधून काढणं खूपच कठीण होऊन जातं. आणि अशा वेळेला जर का तो युनियनचा मेंबर असेल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती ही युनियन मध्येही असते आणि त्यामुळे निर्मात्यांकडेही असते. त्यामुळे सेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे रेकॉर्ड, त्याचं प्रोफाईल, त्याची बॅकग्राऊंड याबद्दल निर्मात्याला सगळी माहिती हवी असते. म्हणजे उद्या सेटवर काहीही घडलं, कोणताही गुन्हा जरी घडला, एखादी घटना जरी घडली, तरी कोण व्यक्ती होता, त्याचं नाव काय, त्याची ओळख काय, कुठल्या डिपार्टमेंटचा तो माणूस होता, कुठे राहतो, त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी असते ती निर्मात्याला मिळते. सो अशा प्रकारे शूटिंगच्या सेटवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडू नये, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून युनियन मेंबर्स असलेले कलाकार निर्मात्यांना हवे असतात.